ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निवडणुकीनंतर हळवणकरांचं अस्तित्व संपलेलं असेल, काँग्रेसचे सचिव शशांक बावस्कर यांची भाकीत। आवाडे रूपी अरबांचा उंट भाजपाने मांडवात घेतलेला आहे। तो उंट मांडव गुंडाळणारा आहे। आवाडे यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल अशाच पद्धतीने सुरू आहे। मागे वळून पाहिलं तर हे लक्षात येईल, आता तर संपूर्ण भाजप पक्ष घशात घातलेला आहे। त्यामुळे स्वयं संघाचा कार्यकर्ता ते आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष अशी भाजपमध्ये एकनिष्ठ मानलेले जात असलेले माजी आमदार सुरेश हळवणकर यांचं महापालिका निवडणुकीनंतर अस्तित्व संपलेलं पाहायला मिळेल, असं भाकीत काँग्रेसचे सचिव शशांक बावस्कर यांनी केलं आहे। पाहुयात शशांक बावस्कर काय म्हणतात ते। महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये धुसफूस सुरू झाली। दोन्ही गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी अतिशय उत्सुक होते महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायला। आणि या सगळ्याच्या बाबतीत आपण जर राजकीय परिस्थिती विचारात घेतली तर आवाडे हे काँग्रेसमध्ये 50 वर्ष राहून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षात गेले आणि आज त्या पक्षावर ते कब्जा करून राहिले। आता 1 नंबरचं स्थान हे आवाडेंना आणि 2 नंबरचं स्थान हे हळवणकर आहे। त्यामुळं आवाडेने हळवणकरांच्या कार्यकर्त्यांच्यावर नाराजी व्यक्त करून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी तिकीट वाटपामध्ये केलेलं नाही, असा मूळ जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचा नाराजीचा सुरू आहे। आणि निश्चितपणानं ते सारे लोक उद्याच्या निवडणुकीमध्ये हे शिवशाहू विकास आघाडीला मदत करायच्या विचारामध्ये, त्यामुळं त्या दोघांच्यातलं जे अंतर आहे ते अंतर वाढलेलंच आहे। ते कधी जुळलेलं नव्हतं, पण त्याची दरी आता रुंदावत जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे। आणि याच्यामध्ये अरबाचा उंट जसा तंबूमध्ये गेला की तो तंबू गुंडाळून टाकतो, तशा पद्धतीची अवस्था आज भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे। आणि याचा फटका हळवणकरांच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी बसले। आपण पाहताय की 2014 पासून या देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी महायुतीचं शासन व भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे। आणि तरी सुद्धा इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, वस्त्रोद्योग नगरीच्या संबंधातले काही प्रश्न असू देत, या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या ठिकाणी केलं। महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही त्या ठिकाणी वस्त्रोद्योगातल्या अडचणीचा किंवा त्याच्यामध्ये जी सवलत मिळणार होती त्याच्या संबंधीचा इथं असलम शेख साहेब आले होते, त्यांनी तातडीनं त्या ठिकाणी निर्णय घेण्याचं काम केलं। त्याच पद्धतीनं सुळकूळ योजनेची मंजुरी सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये झाली। त्यामुळे उद्याच्या काळात आमचं सरकार सत्तेवर येऊ अथवा न येऊ, महापालिकेत जर आम्हाला सत्ता मिळाली या ठिकाणी तर निश्चितपणानं शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजीचे असणारे पायाभूत आणि मूलभूत प्रश्न तडीला नेण्याचा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न करणार आणि त्या संदर्भामध्ये बाजू लावून धरणार। भले आम्हाला सरकारशी 2 हात करायला लागले तरी हरकत नाही, परंतु आम्ही आंदोलनाच्या चळवळीच्या माध्यमातून शहराचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। आता पाणी देण्यामध्ये ते अपयशी झाले। पाणी देण्यामध्ये
आमदार आवाडे साहेब असतील, पूर्वीचे आमदार आदरणीय प्रकाश अण्णा असतील, त्याच्या पूर्वीचे आमदार आदरणीय हळवणकर साहेब असतील, हे तिघेही सपशेलपणानं त्या ठिकाणी फेल्युअर त्यांचं झालेलं आहे. आपण पहिल्यांदा 2010 साली या ठिकाणी योजना राबवण्याचं ठरवलं, वारणेची योजना. ही योजना रद्द करावी लागली. त्यानंतर हळवणकर साहेब म्हणाले की आपण थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी आणू. थेट पाईपलाईनच्या संदर्भामध्ये अभ्यास झाला, समिती नेमली गेली, मुख्यमंत्र्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली आणि समितीच्या अहवालाच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही योजना 450 कोटीवर जाते आणि इचलकरंजी सारख्या शहराला, कामगार शहराला ही योजना परवडणार नाही आणि त्यामुळे ह्या योजनेला मान्यता देता येणार नाही. म्हटल्यानंतर हळवणकर साहेब त्यावेळी पुन्हा काउन्सिलकडे आले आणि काउन्सिलला म्हणाले की पुन्हा एकदा आपण वारणा योजनेचा करू. आम्ही सर्वांनी एकमतानं वारणा योजनेला मान्यता दिली. परंतु वारणा योजनेमध्ये सुद्धा काठावरचे लोक त्या ठिकाणी शेतीला पाणी कमी पडेल या भावनेतनं तिथं उद्रेक झाला आणि मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला. त्याच्यामध्ये सुप्त विरोध कोण करत होतं हे आता सगळ्यांना कळून चुकले. त्यामुळं वारणा योजना ही आम्हाला रद्द करावी लागली. वारणेचंही पाणी आम्हाला मिळालं नाही आणि मग पर्यायानं म्हणून आम्ही मुश्रीफ साहेबांनी सांगितल्यामुळं सुरपूर योजनेकडे गेलो. मुश्रीफ साहेबांनी त्याला त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना मान्यता दिली होती आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना मान्यता दिल्याच्या नंतर पुढे जात असताना मात्र मुश्रीफ साहेबांनी स्वतःचं राजकारण जपण्यासाठी, स्वतःचा मतदारसंघ जपण्यासाठी इचलकरंजीला रक्ताचे पाठ आले तरी चालते परंतु इचलकरंजीला पाणी आम्ही देणार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी भूमिका केली. त्यामुळं मुश्रीफ साहेबांच्यापासून हळवणकरांच्यापर्यंत सगळ्यांचा जर सत्तेच्या लोकांचा इतिहास लक्षात घेतला तर त्यांनी इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे ताप दुर्लक्ष केलंय. त्यामुळं भविष्यात देखील त्यांच्याकडून काही होईल तर मला स्वतःला वाटत नाही. याच्यामध्ये आता जवळपास 15 वर्षाचा 16 वर्षाचा कालावधी गेला. त्यामुळे शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करू. आयजीएमच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं झालं तर 2016 साली हळवणकरांच्या आग्रहामुळे आणि हट्टामुळे आयजीएम हॉस्पिटल हे नगरपालिकेकडनं आपण शासनाला असतात. 16 पासून 20 पर्यंत आपण परिस्थिती पाहत तर अत्यंत बिकट अशा पद्धतीची वाईट परिस्थिती आयजीएम मध्ये त्या ठिकाणी. परंतु 20 ला कोविडची साथ आली, महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक पद्धतीची मशिनरी आपण कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिली. आता मशिनरी चांगल्या पद्धतीची उभारली का नाही तर मशिनरी चांगल्या पद्धतीची गेल्या 2-3 वर्षामध्ये उभारली. परंतु स्टाफ तिथं आहे का तर स्टाफ तिथं अजिबात नाही. म्हणजे क्लास 1चे डॉक्टर्स नाहीत, परिचारिका नाहीत, त्या ठिकाणी बाकीचा कोणताही स्टाफ तिथं नाही आहे आणि त्यामुळं मशिनरी असून सुद्धा पेशंटना इथनं सिव्हिल हॉस्पिटलला CPR ला त्या ठिकाणी हलवायला लागते. ह्याचं कारण स्टाफ अपुरा आहे. योग्य ती सेवा आपण तिथं रुग्णांना त्या ठिकाणी देऊ शकत नाही आणि मग स्टाफ पॅटर्न हा शासनाकडनं मंजूर झाल्याशिवाय, त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या हॉस्पिटलला कधीही गती येणार नाही तर कधी कुणाला काही सामान्य रुग्णाला न्याय मिळणार. एक तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती ही शिवसेनेतल्या काही लोकांच्या पुरतीमध्ये आहे. ते आपण लक्षात घेतलं. काय त्यांच्या 2-4 जागा असतील त्याच्या पुरतं त्यांच्या पुढाऱ्यांच्या पुरतं त्यांचं भांडण आणि त्यामुळं 3-4 जागेकरता उपमुख्यमंत्री येतील का अशा पद्धतीचा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्षित करावं. इचलकरंजीला न जाणंच सोयीचं आहे राजकीय दृष्ट्या अशा पद्धतीचा विचार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केला असावा
आणि पूर्वी दिलेली आश्वासन आपण किती पाळली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते आले होते, त्यावेळी त्यांनी पाण्याचं आश्वासन दिलं होतं आणि एप्रिल महिने 15 एप्रिल जी तारीख त्यावेळी दिली होती, त्या 15 एप्रिलला मी मिटिंग घेतो आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो असं सांगितलं होतं. त्यातलं काहीही त्यांनी केलं नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्र्यांना दाखवता येणार नाही. आता आपण लक्षात घेत आहे की वारणा नदीचं पाणी परत सांगलीला आमच्या योजनेला 2014ला 15ला दिलं, परंतु आमच्यापेक्षा सुद्धा जास्त पाणी सांगलीकरता आता दिलं का नाही तर दिलं. मग ह्याच्यामध्ये केवळ आणि केवळ राजकारण करून इचलकरंजीला पाणी द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी त्याच्या संदर्भात गरज सुद्धा काढत नाहीत. ते आमच्या गावातच दिसतं. त्या लोकप्रतिनिधींनी तिथे प्रश्न सोडवणं, अग्रक्रमानं सोडवणं ही भूमिका घेतली पाहिजे. परंतु आमचे खासदार माने बोलत नाहीत, आमदार आवाडे बोलत नाहीत, माजी आमदार हळवणकर बोलत नाहीत, माजी आमदार आवाडे बोलत. मग इचलकरंजीचे प्रश्न सोडवणार कोण? मग तुम्ही सत्ता कशासाठी घेतली, कशासाठी लोकांच्याकडे मताची जोडी करून तुम्ही गेला, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये राजकारण निश्चितपणा नाही आणि आमचे लोक अबोल आहेत, ते काही बोलत नाहीत, पूर्वीप्रमाणे राजकारण करतात, सत्ता सांभाळायचा प्रयत्न करतात आणि त्याचा गैरफायदा बाकीचे लोक, बाहेरचे लोक या ठिकाणी घेतात. आपण नगरपालिकेच्या परवा झालेल्या निवडणुका जर बघितल्या तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जयसिंगपूरची आपल्या जिल्ह्यातली निवडणूक असेल, हातकणंगल्याची निवडणूक असेल, वारेमाप त्या ठिकाणी सत्तेचा आणि पैशाचा वापर केला गेला. त्यामुळं आता कोणतेही प्रश्न सोडवले नसल्या कारणानं सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे, घसरलेली आहे आणि त्यामुळं शेवटच्या 2 दिवसात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येते. किंबहुना तेच त्यांचं भांडवल आहे. निश्चितपणानं आम्ही नव्यानं ही शिवशाहू विकास आघाडी या ठिकाणी स्थापन केली. एकच चिन्ह आम्ही घेऊन लढायचं आम्ही ठरवलं होतं. त्याप्रमाणे एक चिन्ह आम्हाला कबशीचं चिन्ह मिळालं. इचलकरंजी आणि इचलकरंजीच्या परिसरातले शहराचे प्रश्न जे आहेत ते कुठलेही मार्गी लागले नाही, प्रलंबित राहिले. 3 वर्षापूर्वीच्या प्रशासकीय कारकिर्दीच्या पूर्वी 5 वर्षाची भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. या शहरामध्ये 2009 पासून आमदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे. आजही आमदार भारतीय जनता पक्षाचा आहे, खासदार शिवसेनेचे आहेत आणि तरी सुद्धा इचलकरंजीच्या प्रश्नाला प्राधान्यक्रमानं सोडवण्याचं कुणाचं काम या ठिकाणी झालेलं नाही. कुणीही त्या प्रश्नांना, मूलभूत प्रश्नांना हात घातलेला नाही. त्यामुळे मग शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न असेल, हॉस्पिटलायझेशनचा प्रश्न असेल, पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न असेल, या साऱ्या प्रश्नांच्या बाबतीत आम्ही एक ठाम भूमिका जाहीरनाम्याच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि आम्ही पोकळ आश्वासनं न देता ज्या पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधा महापालिकेने देणं लोकांना अपेक्षित असतं तेवढ्याच बाबतीत आम्ही बोललोय. कारण आम्हाला महापालिकेच्या तिजोरीची परिस्थिती आम्हाला नेमकी माहित आहे. त्यामुळे पोकळ आश्वासन आम्ही या ठिकाणी दिली नाही. आम्ही जो जाहीरनामा दिला त्यातनं प्राथमिक आणि मूलभूत सुविधा देण्याचं जे आम्ही मान्य केले त्याच्याशी आमची कमिटमेंट आहे, आमची बांधिलकी आहे आणि आमच्या या बांधिलकीवर जनतेनं विश्वास ठेवलाय आणि निश्चितपणानं महाविकास आघाडीची सत्ता उद्याच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत येणार आणि पहिला महापौर हा इचलकरंजीमध्ये शिवशाहू विकास आघाडीचाच होणार हा विश्वास मला. आजची परिस्थिती आपण जर विरोधकांची जर म्हणणं ऐकलं सत्ताधारी लोक मंडळींचं तर ते आमदार राहुल आवाडे असतील किंवा प्रकाश अण्णा असतील ही मंडळी 55 ते 60 जागा ह्या आमच्या येणार 65 पैकी असं सांगत होते एक 8 ते 10 दिवसापूर्वी. काल त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला
आणि जाहीरनाम्याच्या वेळी बोलताना हळवणकर साहेब असं म्हणाले की आमच्या 40 जागा येतील, 25 जागा तर त्यांनी आता सोडून दिल्याच आहे. त्यामुळं उद्याच्या काळात ह्या 25 वरनं 35 वर जायला आम्हाला वेळ लागणार नाही. आम्ही ज्या जागा या 36 प्लस निश्चितपणानं येतील आणि आमचाच महापौर होईल हा विश्वास.